हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, आता पर्सेंटेजचा हा आपला शेवटचा व्हिडिओ आहे आणि आतापर्यंत आपण 29 टाईप पाहिलेले आहेत आणि एकही प्रश्न आपण असा फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह केलेला नाही आहे. सगळे प्रश्न आपण फॉर्म्युलाने सॉल्व्ह केलेले आहेत आणि एक युनिक युनिक कन्सेप्ट आपण दिलेले आहेत इथं, ठीक आहे. आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आपल्या मॅथ्स बाय अविनाश कानपुरे या यूट्यूब चॅनलवर आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. पहा, तर आजचा टाईप आहे, पहा टाईप नंबर 30. पहा, नयनाला मराठी, इंग्रजी, हिंदी, विज्ञानमध्ये अनुक्रमे काही गुण मिळालेले आहेत. जर ॲक्चुअली तिला पाहिजे इथं, ठीक आहे. जर तिला अनुक्रमे 56, 73, 80, 78% गुण मिळाले, तर नयनाला एकूण किती गुण मिळाले? आता हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. ती म्हणजे काय? तर डेव्हिएशन. ठीक आहे. डेव्हिएशन म्हणजे काय असते? तर आता याला सॉल्व्ह करायचं म्हटलं तर आपण प्रत्येकाचं आपण असं नाही करू शकत 75 चे 56% काढले, असं नाही करू शकत का? आता मला एक सांगा, हे 75 आहेत, हे 90 आहेत, हे 120 आहेत आणि हे 135 आहेत. आता या प्रत्येकाचे मी आता असं हे 56%, हे 73%, हे 80% आणि 78% असं प्रत्येकाचे जर मी याचे काढत बसलो, याचे, याचे आणि 120 चे आणि 35 चे हे काढणार, मग ते समथिंग काहीतरी माझ्याकडे काय येईल, अ, त्याचे गुण येतील त्या विषयाचे. आता हे काय मराठीमध्ये आहे, हे इंग्रजीमध्ये आहे, हे हिंदीमध्ये आहे आणि हे सायन्समध्ये आहे. पहा, हे जर मी आता असं काढत बसलो, तर मला जवळ-जवळ 15 मिनिट लागतील आणि एक्झाममध्ये एवढा वेळ असते का आपल्याकडे? तर नाही. पहा, लक्षात घ्या. आता मग करायचं काय? या प्रश्नासाठी आपल्याला डेव्हिएशन मेथड आहे. आता डेव्हिएशन काय असते? तर पहा, याच्या आधी पण आपण 2 जो चेंज आहे, पहा आपण A प्लस बी प्लस AB डिव्हायडेड बाय 100, हा जो 2% चेंजसाठी आपण फॉर्म्युला यूज केला होता. आता इथं काय आहे? तर इथं पहा 4% आहेत, पहा 56, 73, 80 आणि 78. आता एवढ्या सगळ्यांना सॉल्व्ह करायचं म्हटलं तर आपण तो 2चा फॉर्म्युला नाही यूज करू शकत. मग त्यासाठीच आपण काय डेव्हिएशन मेथड यूज केली, जे की 2 पेक्षा जास्त पर्सेंटेज चेंज जे आहेत त्यांच्यासाठी काय होते, तो युजफुल होते. यालाच आपण वेटेड एव्हरेज, याला पण वेटेड एव्हरेज म्हणू शकतो. ठीक आहे. हे वेटेड एव्हरेजच आहे एक प्रकारचा. आता पहा, याला सॉल्व्ह करायचं असलं, याचा रेशो घ्यायचा हमेशा. याचा काय घ्यायचा? रेशो घ्यायचा. आता हे होतील 15 पाची 75 आणि हे 15 सक 90, 15 आठी 20 आणि 15 नऊ 35 नाचे. म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत याचाच आपण काय केला? रेशो घेतला, पहा. आता पहा, याचा आपण रेशो घेतला. आता याला सॉल्व्ह कसं करणार, पहा. हे 56%, 73%, 80% आणि हे 78%. आता मी जर यांचा गुणाकार करत बसलो आणि गुणाकार करून जर मी आणि छेदात या पूर्ण याने जर मी याला डिव्हाईड केलं, तर हे पॉसिबल नाही आहे. आता त्यासाठीच आपण काय केलं, डेव्हिएशन ही मेथड आपण यूज केलेली आहे. पण डेव्हिएशन काय असते? तर मी काय करतो, याच्यापैकी कुठलाही एक नंबर असा अझ्युम करतो, ती काय आहे, ते एकूण एकूण टक्के भेटलेले आहेत. नयनाला काय एकूण टक्के भेटलेले आहेत. 70 मी काय करतो, अझ्युम करतो 70% भेटले. आता त्यानंतर हिला किती टक्के भेटले ते आपल्याला पाहायचं आहे. मी अप्रॉक्स काय केलं, 70% भेटले असं अझ्युम केलं. आता हे 70 पैकी किती कमी आहे 70 पेक्षा? तर पहा, 14 कमी आहेत आणि हे 5 जे आहेत ना, तर हे जे 14 कमी आहेत, याला आपण 5 ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे हे किती कमी होणार? 14 पंच 70% होतील. आता हे 3 कमी आहेत, तर या 3ला आपण 6 ने मल्टिप्लाय करणार. हे होतील अधिक सायंत्रिक 18%. पहा, आता हे किती, 70 पेक्षा 70 सोबत तुलना करत आहे मी. कारण माझे जे एव्हरेज व्हॅल्यू आहे ती मी 70 अझ्युम केली. ठीक आहे. आता हे 70 पेक्षा किती जास्त आहे? 10 जास्त आहे. मग मी काय करणार? 8 गुणिले 10 करणार. 8 10 80 होणार माझे. प्लस आता हे 70 पेक्षा किती जास्त आहे? तर 8 जास्त आहे. पहा, मग 8 9 72 करणार. म्हणजे 72% जास्त आहे. आता मी काय करणार? याला डिव्हाईड करणार कशाने? याची बेरीज 6 आणि 5 11. 11 आणि 9 किती झाले माझे? हे 20. 20 आणि 8 28 याने डिव्हाईड करणार आणि ते या 70 मध्ये ॲड करणार. सरळ-सरळ झालं. यालाच डेव्हिएशन म्हणतात. याच्या व्यतिरिक्त डेव्हिएशन काहीच नाही आणि हे सर्वात बेस्ट कन्सेप्ट आहे, पहा.
जर समजली नसेल तर पुन्हा मी एकदा तुम्हाला हे समजावून सांगतो पहा. एकदा पुन्हा मी तुम्हाला हे समजावून सांगतो नीट म्हणजे तुम्हाला जेणेकरून अडचण येणार नाही पहा. डेव्हिएशन ही अशी मेथड आहे की याने आपण मोठमोठे कॅल्क्युलेशन खूप ईझी करू शकतो पहा. हा रेशो घेतला 5, 6, 8 आणि 9. ठीक आहे. म्हणजे 75, 90, 120, 135 न घेता आपण काय केलं सरळ सरळ रेशो घेतला पहा. आता पहा मराठीमध्ये आपण असं समजू की 75च्या ऐवजी आपण 5 घेतले, 90च्या ऐवजी 6, हिंदीमध्ये 120 पैकी 8 आणि सायन्समध्ये 135 पैकी 9. म्हणजे पैकी नाही तर ऐवजी आपण काय केलं ह्या संख्या घेतल्यात कारण रेशो शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला लिहिलेला आहे पहा. तर मराठीमध्ये किती भेटले त्याला? 56%. किती भेटले? 56%. आणि इंग्लिशमध्ये 73%. हिंदीमध्ये 80% आणि सायन्समध्ये काय भेटले त्याला 78% भेटलेत पहा. आता आपण जे वेटेड एव्हरेज जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपण काय करत होतो याचा मल्टिप्लाय करत होतो. 2 संख्यांचा जे होतं ना रेशो होता तेव्हा आपण मल्टिप्लाय करत होतो आणि पूर्ण या रेशोने त्याला डिव्हाईड करत होतो. हे झालं 2 संख्यांसाठीचं. पण आता 2 संख्या नाही आहेत आपल्याकडे काय आहेत 4 आहेत पहा. तर 4 विषय आहेत. तर मग इथं थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह होऊ शकते म्हणून आपण डेव्हिएशन यूज करतो. आता डेव्हिएशन काय असते? तर हे जे पर्सेंटेज आहे ह्याच्यापैकी कुठलंही एक काय करा अझ्युम करा की एवढी ती याच्या जवळपास ते टोटल त्याचा जो पर्सेंटेज आहे, एकूण पर्सेंटेज एवढं असू शकते. मग मी अझ्युम केलं की 70 असू शकते. ठीक आहे. कारण इथं ऑप्शनमध्ये 70 आहे, 80 आहे, 73 आहे, 65 आहे, 70च्या आसपास ऑप्शन आहेत. आणि ऑप्शनचं ठीक आहे, ऑप्शनला सोडून द्या. आपण याच्यापैकी कुठलीही एक संख्याही घेऊ शकतो किंवा याच्या दरम्यानची कुठलीही एक संख्या घेऊ शकतो. आता किती आहे? हे कमी किती आहे? 56 आहे. सर्वात जास्त किती 80 आहे. त्याच्या दरम्यानची एक संख्या आपण घ्यायची असते. ठीक आहे. ती आता मी 70 घेतली आहे पहा. मग आता ही 70 पेक्षा किती कमी आहे? ही -14 आहे. ही किती आहे? तर ही काय आहे? +3 आहे. ही किती आहे? तर +10 आहे आणि ही किती आहे? सॉरी हे +10 आणि ही किती आहे? +8 आहे. हे पर्सेंटमध्ये आहेत सगळे पहा हे पर्सेंटमध्ये आहे. हे पण पर्सेंटमध्ये आणि हे पण पर्सेंटमध्ये आहे पहा. आता या दोघांचा करायचा गुणाकार. हे झाले 14 पंचे 70 आणि हे झाले साइन त्रिक 18. प्लस आहेत म्हणून प्लस, हे मायनस आहेत म्हणून हे मायनस. आता हे 10 80 प्लस आहेत म्हणून प्लस आणि हे 8 72 प्लस आहेत म्हणून प्लस. आता याची जर आपण बेरीज केली, पहा सरळ-सरळ आपण काय करणार? -70 अधिक 80 किती झाले हे? हे झालेत आपले अधिक 10. आता 18 आणि 72 हे पर्सेंट आहेत पहा. 18 आणि 72 हे किती होतील आपले 90. 90 आणि 10 किती झाले 100. 100% भागिले 28. ठीक आहे. म्हणजे आपले किती आले हे? 100% भागीला 28 आले. 100% भागीला 28. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह कसं करणार? हे 4 7 28 आणि हे 25. आता 25 ला मी काय करतो 7 ने भाग देतो. हे होईल 7 त्रिक 21. राहिले किती 4. इथं घेतला पॉइंट आणि 7 5 35. राहिले किती 5 आणि इथं 0 इथं एक 0 घेतला 7 7 49. ठीक आहे. म्हणजे 3.57. मी याला असं लिहू शकतो का 100 भागीला 28% मी असं लिहू शकतो तर 3.57%. कसं लिहू शकतो मी याला? 3.57% म्हणजेच आपले 70 अधिक 3 हे याच्यात ॲड करा. 73.57% आणि हेच आपलं काय ॲन्सर आहे पहा. तर हे जे प्रश्न आहेत पहा, हे डेव्हिएशन मेथडवर बेस आहे. डेव्हिएशन मेथडवर. हे जर एक्झाममध्ये आले तर प्रत्येक विद्यार्थी काय करेल, बेसिकने सोडवायचा प्रयत्न करेल. बेसिकने ते सॉल्व्ह होईल, पण ते 10 ते 15 मिनिट घेईल. 10 ते 15 मिनिट जर घेतले, तर आपला पूर्ण पेपर खराब होऊ शकते. आता इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं म्हणून वेळ लागला, नाहीतर एवढा वेळ लागत नाही या क्वेशनला, ठीक आहे? कारण आपल्याला समजणं गरजेचं आहे. इथं मी किती स्पीडनं सोडवत आहे, हे मॅटर करत नाही, ठीक आहे? नेक्स्ट आहे पहा, आता मिश्रणाचा क्वेश्चन आहे पहा. मिश्रणाचे क्वेश्चनही कधी-कधी एक्झाममध्ये विचारले जातात पहा. 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे पहा. हे 15 लिटर काय मिश्रण आहे.
40% म्हणजे काय 2/5 5 त्रिक 15 3 दुनी 6 लिटर काय अल्कोहोल आहे पहा. 15 लिटर मिश्रणात काय आहे 6 लिटर काय आहे अल्कोहोल आहे. तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल? मिश्रणात किती लिटर आता मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल? आता अल्कोहोल किती आहे? 6 आहे पहा आणि टोटल मिश्रण किती आहे आपलं? 15 आहे. हे झालं अल्कोहोल आणि ह्याच्यामध्ये वॉटर किती आहे? 9 आहे आणि OH किती आहे? तर 6 आहे पहा आणि टोटल आपले 15 आहे. आता यांचं म्हणणं काय आहे, की मिश्रणात आता 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे. आपण ते काढलं. ठीक आहे. तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण किती होईल? 25%. आता अल्कोहोलचं प्रमाण 25% करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता हे जर 25% करायचं आहे, अल्कोहोल तर चेंज होत नाही. अल्कोहोलच एवढंच आहे. मग अल्कोहोलचं प्रमाण 25% करायचं आहे. म्हणजे हे जर 25% आहेत पहा. हे जर 6 म्हणजे जर 25% असतील 6 म्हणजे 25% असतील तर 100% किती येतं? याला 4 ने मल्टिप्लाय करा. 100% आणि होतील 6 चोक 24. म्हणजे 24 लिटर ते असायला पाहिजे. काय? टोटल मिश्रण किती असायला पाहिजे? 24 लिटर. आता ह्याच्यामध्ये आता 9 आणि 6 हे किती आहेत? 15 आहेत. त्याच्यामध्ये किती ॲड करा की हे 24 होतील? किती पाणी ॲड करावं लागेल त्यांना? तर 9 लिटर ॲड करावं लागेल आणखी ह्याच्यामध्ये. 9 जर ॲड केले तर ते 24 लिटर होईल. ठीक आहे. 24 लिटर मिश्रण होईल पूर्ण. म्हणजेच त्यांनी काय विचारलं आपल्याला, तर किती लिटर पाणी टाकले असता? तर आपल्याला 9 लिटर पाणी टाकावं लागेल. ठीक आहे. याच्यामध्ये आपले ऑप्शन कट झालेले आहेत. ऑप्शन नाही आहेत. पण 9 लिटर आपण जर पाणी टाकलं, तरच त्याच्यामध्ये अल्कोहोल किती होईल? 25% होईल. ते आपण पडताळून पाहू शकतो. आता टोटल मिश्रण 9 लिटर पाणी टाकलं तर आपलं मिश्रण किती होऊन राहिलं? 15 अधिक 9 किती झालं? 24. 24 लिटर आपलं काय आहे? मिक्सचर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अल्कोहोल किती पर्सेंट आहे हे पाहायचं आपल्याला. अल्कोहोल किती आपलं 6 लिटर पहा. 6 एका 6, 6 चोक 24. 1/4 म्हणजेच काय आपलं? तर 25% असतात. ठीक आहे. म्हणजे आपलं जे ॲन्सर आहे 9 लिटर पाणी टाकावं लागेल हे बरोबर आहे पहा. नेक्स्ट पहा. थोडं मिश्रणाचे क्वेश्चन जे असतात ना कन्फ्युजिंग असतात, बट कन्फ्यूज व्हायची काही गरज नाहीये. आपण एकदम बेसिकली सांगत आहोत पहा. 12 लिटर द्रावणात 5% मीठ आहे. ठीक आहे. हे 12 लिटर द्रावण आहे आणि 5% काय आहे त्याच्यामध्ये मीठ आहे. 5% मीठ म्हणजे 12 × 5 = 0.6 काय आहे मीठ आहे. ठीक आहे. आता पुढे पहा म्हणजे मीठ म्हणजे काय? मे बी आपण याला असं म्हणू शकतो, की हे मीठ एक लिक्विड फॉर्ममध्ये वगैरे आहे आणि हे लिटरमध्येच वगैरे आहे, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. कारण इथं सगळं काय आहे? द्रावण लिटरमध्ये आहे. आता द्रावण लिटरमध्ये आहे तर 0.6 याचं हे याचे पर्सेंटेज काढल्यानंतर ते आपलं काय केजीमध्ये किंवा ग्राममध्ये नाही येणार. ठीक आहे. तर आपण असं समजू ते लिक्विड फॉर्ममध्येच आहे आणि 0.6 लिटरच ते काय आहे. ठीक आहे. आता द्रावणाला उकळल्यास 2 लिटर पाणी द्रावणातून कमी झाले. आता उकडलं द्रावणाला तर 2 लिटर पाणी गेलं पहा. म्हणजे आता द्रावण किती राहिलं? 10 लिटर द्रावण आहे आपल्याकडे. किती आहे? 10 लिटर. तर उर्वरित द्रावणात मिठाचे प्रमाण किती आहे पहा. त्याने काय म्हटलं? आता इथं पहा 2 लिटर पाणी द्रावणातून कमी झाले. ठीक आहे. उकळल्यास 2 लिटर कमी झाले म्हणजे 12 चे किती झाले? 10 झाले. आणि आता त्यांनी काय म्हटलं तर उर्वरित द्रावणात मिठाचे प्रमाण किती आहे पहा. मिठाचे प्रमाण किती आहे? तर 0.6 आहे. म्हणजे 10 पैकी 0.6 पर्सेंटेजमध्ये पाहिजे म्हणून 100% ने मल्टिप्लाय करा. हा 0 कॅन्सल आणि हे होतील आपले 6%. ठीक आहे. आणि हेच आपलं काय ॲन्सर आहे पहा. मिश्रणाचे असे इझी क्वेश्चन येतात, पण ते कन्फ्युजिंग असतात थोडेफार. ठीक आहे. आता नेक्स्ट पहा. क्वेश्चन आहे गहू आणि बाजरीच्या किमतीचे गुणोत्तर आहे पहा. काय आहे? गहू आहे आणि काय आहे? बाजरी आहे आपल्याकडे 3:5. जर गव्हाच्या किमतीमध्ये 10% पहा 10% आणि बाजरीच्या किमतीमध्ये 20% वाढ झाली. ठीक आहे. तर नवीन किमतीचे गुणोत्तर काय? मला एक सांगा. मी इथं काय करतो, याला 0 घेतो आणि याला 1 0 घेतो. ठीक आहे. आता 10% मी सरळ-सरळ काय करतो इथं, वन स्टेप सोल्युशन जर काढायचं असेल तर आपण काय करणार? गव्हाच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली म्हणजे काय झाले? तर 110% झाले आणि बाजरीच्या किमतीमध्ये 20% वाढ झाली म्हणजे 120% झाले पहा. आता
30चे 110% आणि 100 सॉरी 50चे 120% पहा. एका स्टेपमध्ये आन्सर येईल याचा. आता तुम्ही जर बुकमध्ये जर पाहाल तर याचे खूप पेज भरून मोठमोठे आन्सर आहेत. तर याला सॉल्व्ह करायला म्हटलं हे 2 झिरो आणि हा 1 आणि हा 1 झिरो 11 त्रिक हे झाले 33 आणि हा 2 झिरो हे 1 आणि हा 1 झिरो कॅन्सल झाला. 12 पंच 60. आता याला सॉल्व्ह केलं तर हे किती होतील? 3 11 33 आणि 3 दुनी 6 11 11 20 म्हणजे हेच आपलं काय गुणोत्तर आहे नवीन. 11 20 ठीक आहे. हे आपलं काय नवीन गुणोत्तर आहे आणि हेच आपला आन्सर आहे पहा. एका स्टेपमध्ये आन्सर काढला आपण पहा. हे लिहायची काही गरज नाही इथं. एवढं लिहिलं झालं आणि आपला आन्सर आला. बुक्समध्ये तुम्ही कोणत्याही बुक्समध्ये पहा तुम्हाला मोठमोठे सोल्युशन याचे दिसतील. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा नवीन टाइप आपल्याकडे आहे आणि हा जो टाइप आहे हा आता लेटेस्ट आलेली जी एम-टी-एस एक्झाम आहे त्याच्यामध्ये हा एस-एस-सी-जी-डी आणि एम-टी-एस मध्ये हे भरभरून विचारलेले आहेत पहा. काय म्हटलं त्यांनी? A1 A2 पेक्षा 19 पट अधिक आहे पहा. म्हणजे A2 पेक्षा म्हणजे A2 जर 1 असेल तर 19 पट अधिक. 19 पट अधिक म्हणजे काय? तर 20 असेल. ठीक आहे. 19 पट अधिक असणे. हे पहा 19 पट 1 च्या 19 पट अधिक आहे पहा. ठीक आहे. म्हणजे 1 मध्ये 19 ॲड होणार हे होतील 20 होतील. ठीक आहे. 19 पट अधिक म्हटलं त्यांनी. इथं अधिक आलं. अधिक जर नसतं, जर फक्त 19 पट म्हटलं असतं, तर हा A2 1 असता आणि A1 काय असतं 19 असतं. पण 19 पट अधिक म्हटलं, म्हणून आपण A2 ला 1 घेतलं आणि A1 ला 20 घेतलं पहा. तर A2 आता पुढे त्यांनी विचारलंय, की A2 A2 A1 पेक्षा किती पर्सेंटने कमी आहे पहा. A2 काय किती कमी आहे? 19 ने कमी आहे A1 पेक्षा. कोणापेक्षा? A1 पेक्षा म्हणून त्याला छेदात घ्या 19 ने कमी आहे आणि पर्सेंटमध्ये काढायचा म्हणून 100% ने मल्टिप्लाय करा. 20 5 100. याला सॉल्व्ह केलं 19 5 95% ने कमी आहे पहा. कितीने? 95% ने आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. आता पहा आणखी एक जो आहे एम-टी-एसच्या पेपरमध्ये एक बढिया क्वेश्चन विचारला गेला होता. तर तो आपण अपडेटेड आता 2024च्या एक्झाममध्येच हा विचारलेला आहे पहा. पीचे पी पर्सेंट बरोबर 729 आहे पहा. पी पर्सेंट बरोबर 729. तर पी बरोबर किती? काय होणार इथं? पी गुणिले पी होतील पी वर्ग आणि 729 गुणिले आता हे जे पर्सेंट आहेत, पर्सेंट म्हणजे काय भागीला 100 असतात. इथं काय येतील ते गुणिले येतील. आता पी म्हणजे काय येईल? 729 कशाचा वर्ग आहे आपला? 27चा आणि 100 कशाचा आहे? तर 10चा. टी बरोबर किती येईल आपला? तर 270 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्ही याला सॉल्व्ह करा 76 ला. आता 77 नंबरचा शेवटचा क्वेश्चन पर्सेंटेज या चॅप्टर मधला आपला हा शेवटचा प्रश्न आहे आणि टाइप 34 आहे पहा हा. ठीक आहे. आणि एक शानदार क्वेश्चन आहे पहा. अपूर्णांकाचा अंश 12% ने वाढवला पहा आणि छेद 8% ने कमी केला. एखादा अपूर्णांक आहे, हा आहे न्यूमरेटर अंश आणि हा आहे डिनॉमिनेटर. ठीक आहे. तर अपूर्णांकाचा अंश 12% ने वाढवला आणि छेद 8% ने कमी केला तर नवीन अपूर्णांक 56/69 होते पहा. म्हणजे हा जो न्यूमरेटर आहे, अंश आहे, हा कितीने वाढवला? 12% ने वाढवला म्हणजे 112% झाला आणि छेद काय केला? 8% ने कमी केला म्हणजे 92% झाला. ठीक आहे. तेव्हा काय होते? नवीन अपूर्णांक तयार होते. तो म्हणजे काय? 56/69. आता ह्याला आपण सॉल्व्ह करूया. तेव्हा इथं पर्सेंटेज आणि पर्सेंटेज काय झालं? कॅन्सल झाला. तर न्यूमरेटर छेद डिनॉमिनेटर बरोबर काय येईल? हे 56/69 आणि इथे हे 92 काय आहेत? छेदामध्ये आता हे अंशामध्ये येतील आणि 112 ते अंशामध्ये आहेत तर काय होईल? इकडे छेदामध्ये येतील. ठीक आहे. 112. आता याला सॉल्व्ह करूयात आपण 23 त्रिक 69 आणि 23 चूक 92 आणि 14 चूक 56 आणि 14 7 98 14 आठी 12 असे पहा. आणि हे 4 दुनी 8 आणि हे बेदोनी 4 म्हणजे आपल्याकडे न्यूमरेटर छेद डिनॉमिनेटर म्हणजे अंश छेद अंश आता n डिवायडेड बाय डी म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बरोबर आपल्याकडे काय येईल? 2/3. आपला जो अंश आहे तो 2 आहे आणि छेद आहे तो 3 आहे पहा आणि हेच आपलं काय आन्सर आहे. म्हणजे नवीन अपूर्णांक जो आहे आपला तो काय आहे? 2/3 आहे. तर पहा अशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये येत आहेत आणि आता आपण जेवढेही टाइप घेतले पहा
हे एक बेस्ट क्वालिटी टाइप्स आहेत आणि प्रत्येक एक्झाममध्ये विचारतील असे हे काय आहेत? टाइप आहेत पहा. आपण असं नाही की रिपिटिटिव्ह घेतलेत. प्रॅक्टिससाठी आपण क्वेशन भरपूर घेतलेत, पण जेवढे क्वेशन घेतले ते एक्झाममध्ये नक्कीच विचारतील. कारण हे लेटेस्ट पॅटर्नवर आधारित आहेत आणि पर्सेंटेजवर एवढेच टाइप बनतात. याच्या व्यतिरिक्त जर काही असेल, तर आपण नवीन व्हिडिओ बनवून आपण ते देणारच आहोत. पण जेवढे बेसिक द्यायला पाहिजे, बेसिक टू ॲडव्हान्स लेव्हल तेवढं मी पूर्ण माझा बेस्ट आता या सीरीजमध्ये दिलेला आहे पहा. ठीक आहे फ्रेंड्स, थँक जर व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा.